गाडी मागास गणपती मंदिर मध्ये नारळसोबत घेत नाही का? पण नारळसोबत घेत नाही. मामाचं मत, ताईचं मत, बाबाचं मत, काकाचं मत. अरे ऊपर से बोलो, से बोलो, दाएं से बोलो, से बोलो, नीचे से बोलो. लाडक्या भावाचं मत कुणाला, लाडक्या बहिणीचं मत. जय शिवाजी, जय शिवाजी. नमस्कार सर, आपण रॅली सुरू केलेली आहे. छत्रपती शिवाजी पुतळ्यापासून आपण रॅली सुरुवात केलेली आहे. आपल्या रॅलीला भरपूर लोक आहेत. आपलं सध्याचं काय म्हणणं आहे? उदगीर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आज गेली 9 वर्ष झालं निवडणूक ही प्रक्रिया बंद होती. पहिल्यांदा 9 वर्षानंतर उदगीर नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक होते. या निवडणुकीमध्ये उदगीर शहरामध्ये मूलभूत गरजा असलेल्या योजनेचा बट्ट्याबोळ झालेला आहे. खरं तर आमचेच मित्रपक्षाचे लोकप्रतिनिधी असतील, सरकारच्या माध्यमातून ज्या योजना खऱ्या अर्थानं सकारात्मक दृष्टिकोनातून राबवायला पाहिजेत होत्या, त्यामध्ये मात्र नियोजनाचा अभाव असल्यामुळं मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे. माझ्या आमदारकीच्या काळामध्ये नांदेड जिल्ह्यातून लिंबोटी धरणाचं मुबलक पाणी साठा या ठिकाणी मंजूर आहे. पाणी उपलब्ध असताना सुद्धा या प्रशासनाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधीचं लक्ष नसल्यामुळं या ठिकाणी लोकांना आजही 8-8 दिवस 15-15 दिवस पाणी मिळत नाही, अशी अत्यावश्यक अवस्था ही त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यापासून लोक त्रस्त आहेत. ही पाण्याची योजना सुरळीत करणे हे आमचं आद्य कर्तव्य असेल. त्यानंतर पाणी बरोबर न देता त्या ठिकाणी भरमसाठ टॅक्स लावलेला आहे. एका कुटुंबाला जवळपास 3000 रुपयाचा टॅक्स पाण्याच्या बाबतीमध्ये हे चुकीच्या पद्धतीनं भुर्दंड त्या ठिकाणी लावलेला आहे. शहराच्या बाबतीमध्ये तुम्ही जर आता प्रत्येक नगरामध्ये आम्ही फिरत असताना माझ्या काळामध्ये 78 कोटी रुपये खर्च करून सिमेंट रस्ते नगरोत्थानच्या माध्यमातून मी बनवले होते. आज त्या रस्त्याची अशी अवस्था झालेली आहे. काय करतात हे लोकप्रतिनिधी मला कळत नाही. आज नागरिक त्रस्त आहेत आणि हे म्हणतात की आम्ही विकास पुरुष आहोत. काही आमचेच मित्रपक्षाचे जे काही नेते मंडळी म्हणणारे आहेत ते आमचा विकास पुरुष भाऊ आहे म्हणतात. विकास पुरुष भाऊ म्हणण्यापेक्षा ज्या गल्लीबोळामध्ये अस्वच्छता झालेली आहे, पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे, दुर्गंधी पसरलेली आहे, याचा त्या ठिकाणी सोयी सुविधा करण्याऐवजी या ठिकाणी तुम्ही उदगीरमध्ये बघितलं असाल 25-30 वर्षाची जी झाडं आहेत ती झाडं आणून लावलेली आहेत. सिमेंट कॉन्क्रीट खालून बाजूने सिमेंट कॉन्क्रीट आणि 25 वर्षाचं झाड कुण्या बापानं लावले शिकवले मला माहिती नाही. कुठल्या नियमात बसते ते झाड मला माहिती नाही. आज मला त्या ठिकाणी काही लोकांनी सांगितलं त्या झाडाची किंमत किती आहे रे बाबा? एका झाडाची 35,000 किंमत. आणि ते झाड कुण्या सीझन मध्ये लावायला पाहिजे? जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जर एखादी छोटंसं रोपटं लावलं तर ते जगेल अशी परिस्थिती असते. झाडे लावा झाडे जगवा ही भूमिका खऱ्या अर्थानं कधी राबवली पाहिजे हेच जर कळत नसेल तर हे कसले विकास रत्न कसले विकास पुरुष आहेत? हे भकाश करून सोडलेलं आहे उदगीरला. म्हणून या उदगीरचा सर्वांगीण मूलभूत गरजासाठी या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या वतीने खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून लाभलेले एकनाथजी शिंदे साहेब हे लाडक्या भावाचा पक्ष आणि लाडक्या बहिणीचा योजना सुरू करणारा
हा माननीय एकनाथजी शिंदे साहेब हा नेता आहे आणि या नेत्याचा जो पक्ष आहे तो शिवसेना पक्ष. आता धनुष्यबाण या निशाणीवर आमचे जवळपास सर्वच पक्षापेक्षा जेवढे पक्ष निवडणूक लढवतात त्या सर्वापेक्षा अधिक उमेदवार आमच्या या निवडणूक रिंगणामध्ये आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की उदगीरची जनता या विकासाच्या नावाखाली लूट करणाऱ्या लोकांना हाकलून देऊन या ठिकाणी शिवसेना पक्षाचा धनुष्यबाणावर समोरील बटन दाबून प्रचंड मताने निवडून आणतील. हाच प्रतिसाद तुम्ही पाठीमागे बघा कसा जनसमुदाय या ठिकाणी उदगीर शहरामध्ये आम्ही ज्या भागात गेलो त्या ठिकाणी प्रचंड असा प्रतिसाद त्या ठिकाणी आम्हाला मिळतोय. मूलभूत गरजा या ठिकाणी सुधारणा करणं, जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी उदगीर नगर परिषद हे सुंदर आणि स्वच्छ बनवून दाखवणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे लाडके नेते एकनाथजी शिंदे साहेबांकडे नगर विकास खातं सुद्धा त्यांच्याकडे आहे. उदगीरचा सर्वांगीण विकास जर कोण्या खात्यात असेल तर तो नगर विकास खात्यामध्ये आहे आणि ते मंत्रीपदच आमच्या एकनाथ शिंदे साहेबांकडे असल्यामुळं आम्ही निश्चित रूपानं उदगीरकरांना विश्वास देऊ इच्छितो की उदगीर हे शहर सुंदर स्वप्नातलं शहर बनवून दाखवल्याशिवाय राहणार नाही. उदगीरच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी पूर्णत्वास नेऊन या ठिकाणी विकास त्या ठिकाणी करून दाखवू अशा पद्धतीचा आमचा विश्वास. म्हणून आमच्या जनतेला मी उदगीरकरांना विश्वास देऊ इच्छितो की आपलं मत धनुष्यबाणाला ही फार मोठी संधी आहे. लाडक्या भावाचा पक्ष, लाडक्या बहिणीला जर खऱ्या अर्थानं जर कोणी पैसे दिला असेल, थेट बँकेमध्ये जर खात्यावर पैसे जमा करणारा कोणी नेता असेल तर त्यांचं नाव आहे एकनाथजी शिंदे साहेब. मुख्यमंत्री असताना ही योजना राबवली, आता उपमुख्यमंत्री आहेत. निश्चितच आम्ही उदगीर नगर परिषदेच्या माध्यमातून ज्या अडचणी समोर आहेत त्या पूर्णत्वास नेल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचं मी अभिवचन देतो. या ठिकाणी धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही निवडणूक सुरू आहे आणि एक उच्च शिक्षित MA BEd इंग्लिश असलेली प्राध्यापिका या ठिकाणी पंचाक्षरी सुनीता आणि आमचे सर्व नगरसेवक या ठिकाणी निवडणूक रिंगणात आहेत. मी सर्व उदगीरकरांना, मतदारांना, राजांना मी विनंती करेन की आमच्या धनुष्यबाणाला बहुमताने विजयी करा आणि त्या सर्वांना निष्पक्ष केल्याशिवाय नाही पद्धतीचा. छत्रपती शिवाजी महाराज की आता आपला पक्ष उदगीर परिषद झाले त्यावर आपण चौकाला खर तर उदगीर नगर परिषदेच्या माध्यमातून ज्या उदगीर शहर मार्केट शहर वाढती लोकसंख्येला शहर आहे. आर्थिक माध्यमातून तो या ठिकाणी प्रगतीचं खरं काम की यानी साठी बेशिररित्या नियोजन लावणं. ज्या ठिकाणी ट्रॅफिकच्या माध्यमात लोकांना त्रास होतो तो त्रास दूर करण्याचं खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधीच आहे. तो या ठिकाणी नियोजनाचा असल्या निश्चित आम्ही उदगीरची ट्रॅफिक वेगवेगळ्या पद्धतीच्या पद्धतीनं गाड्या कुठं त्यांचे थोटं द्यायचे अशा पद्धतीने प्रवासाला अडसर होणार नाही त्या पद्धतीची योजना आम्ही राबवल्याशिवाय राहणार. आणखीन एक प्रश्न आहे सर, मुक्कावार चौकातील जे व्यापारी मंडळी आहेत त्यांनी त्यांच्या समस्या काय आहेत त्यांनी कलेक्टर साहेब, उपजिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिले 20 तारखेला. त्या निवेदना सर्वांमध्ये 7 दिवसाची त्यांनी मोहलत दिलेली आहे. आतापर्यंत त्याच्या प्रकारे काहीच आणखीन कार्यालयाकडून काहीच त्यांच्याकडे मिळालेलं नाहीये त्यांना. खरोखर मला आताच तुमच्या माध्यमातून या ठिकाणी कळालं व्यापारी हा उदगीरकराचा विकासाचा एक कणा आहे आणि व्यापाऱ्याची जर काही समस्या असेल आम्ही त्यांच्याशी चर्चा करू आणि निश्चितच त्यांचं समाधान होईल अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी करून दाखवू आणि व्यापाऱ्यांचा जो बहिष्कार आहे तो निश्चितच मागे घेतला जाईल अशासाठी आम्ही प्रयत्न सर्व जनतेला
विकासासाठी सर्वांनी राष्ट्रवादी